या नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता। लाडक्या बहिणींना 20व्या हप्त्याची देखील आता प्रतीक्षा होते आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची होळी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अखेरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्या पाठोपाठ आता बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचाच 20वा हप्ता नव्हे तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने आता बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकार देखील काय करत आहे तर लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। याचं कारण म्हणजे तर बघा, सरकारला प्रत्येक वेळेस हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत आहे, विलंब होत आहे आणि याचमुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत असून आता त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येणार। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार हे तर आपल्याला समजलं, परंतु हे जे 2 हप्ते आता जमा होणार आहेत, 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार आहेत। तर हे नेमके 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाही, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, तसेच मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता राज्यातील प्रत्येक बहिणींचा होळी सण हा गोड झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार अशा पद्धतीची बातमी समोर आली आहे। आता सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधी जमा होणार, आज पैसे जमा होणार की उद्या पैसे जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लांबणीवरती पडलेला होता आणि त्यातच बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर म्हणजेच की जो हप्ता जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायचा होता तो हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झाला। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटप केला आहे आणि फेब्रुवारी महिना संपला, परंतु अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नाही। म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लांबणीवरती पडलेला आहे आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये हे एकत्र बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। फेब्रुवारी महिन्याच्या कितव्या तरी 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याच्या
21व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता फेब्रुवारी महिना संपला आहे तरी देखील महिलांच्या खात्यावरती मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत। या उलट आता म्हणजेच की काय झालं आहे तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यामध्ये येणार असल्याचं सांगण्यामध्ये आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लांबणीवरती गेला आहे। दरम्यान यानंतर आता मार्चच्या हप्त्याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे, कारण की मार्च महिना देखील सध्या सुरू झाला असल्यामुळे मार्च महिन्याचा देखील हप्ता नेमका कधी जमा होणार अशी चर्चा देखील सध्या सुरू झाली आहे। आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता आणि सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे मार्च महिन्याचा देखील हप्ता म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती किती तर 19 हप्ते जमा झाले आहेत। म्हणजेच की नुकताच जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती सध्या जानेवारी महिन्याचे पैसे हे वाटप करण्याचे काम सुरू असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचं सुरुवात म्हणजेच की मागील काही दिवसांपासूनच जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यासाठी म्हणजेच की सुरुवातच झालेली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा केला जात आहे। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने वचन दिल्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्यावी, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। समजा तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल किंवा मार्च महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर लाडकी बहीण योजनेच्या या सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी आपले जे आधार कार्ड आहे हे बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्यावी। आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावे। त्यानंतर जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्वरित दुरुस्त करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की कोणतीही पात्र महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांपर्यंत हा निधी पोहोचवला जाईल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील तर अशा बहिणींचे पैसे कोठेही जाणार नाही। 100% बहिणींच्या खात्यावरती प्रत्येक ना प्रत्येक हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना बघा, तर काय झालं होतं तर सरकारनं KYC करण्यासाठी बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती, परंतु KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुकीचा पर्याय निवडला गेला। म्हणजेच की KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या आणि ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला होता। आणि त्यानंतर सरकारनं एक दिलासा देणारा निर्णय घेतला, तो म्हणजेच की ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने संधी दिली आणि 31 मार्च 2026 पर्यंत सरकारने KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली आहे। त्यामुळे KYC करताना ज्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या, ज्या बहिणींची KYC पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे
अत्यंत आवश्यक आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी KYC करणे हे सरकारने अनिवार्य केले आहे। त्यामुळे ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पात्र बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत किती तर 19 हप्ते जमा झाले आहेत। म्हणजेच की सध्या देखील जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे वाटप सुरू आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे तर ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, तसेच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जात असून बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। आणि ज्या देखील पात्र बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत आहे, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जो म्हणजेच की वाटप सुरू आहे आणि त्यातच बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली, ती म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती लवकरच आता 3000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप केला जात आहे आणि जो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आहे हा देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। कारण की खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्येच फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणे आवश्यक होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। आता फेब्रुवारी महिना संपला आहे, मार्च महिना सुरू झाला असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा जो रखडलेला 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता आणि सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्ते आता एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। आणि सध्या जर बघायला गेलं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी खुश खबर देखील मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की बघा 6 मार्च या दिवशी आहे राज्याचा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पामध्ये बहिणींसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून या अर्थसंकल्पापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। राज्य सरकारने जे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तर या आश्वासनाची पूर्तता आता लवकरच होण्याची शक्यता असून साधारणतः 6 मार्च या दिवशी म्हणजेच की 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प असून याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असून याच महिन्यापासून बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा देखील हप्ता हा जमा केला जाऊ शकतो अशी देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे। आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की जो काही प्रश्न आहे तो विरोधकांनी उचलून धरलेला आहे। म्हणजेच की विरोधक देखील या ठिकाणी सरकारला लाडकी बहीण योजनेच्या अनेक मुद्द्यांवरून सरकारला विरोधक धारेवरती धरत असल्याचं देखील चित्र आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। आता या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लवकरच बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। रखडलेला म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता जमा झाला नाही तो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि सध्या मार्च महिना सुरू आहे म्हणजेच की मार्च महिन्याचा 21वा हप्ता। तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये देखील आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। सध्या तरी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होत असला तरी लवकरच पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा केला जाईल। तसेच अजून एक महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्यानंतर ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून तात्काळ KYC पूर्ण करा। ज्या ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। सध्या जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। जानेवारी महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होत असून लवकरच आता फेब्रुवारी महिन्याचा
20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे। खरं तर आता होळीचा सण आहे, या देखील म्हणजेच की होळीच्या सणानिमित्त देखील सरकार बहिणींसाठी निर्णय म्हणजेच की मोठा निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्या फक्त जानेवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत आणि लवकरच फेब्रुवारीचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न असेल की फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे, परंतु लवकर नेमका कधी जमा होणार? तर बघा, साधारणतः 15 मार्चपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः 15 मार्चपर्यंत हे 2 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघितली आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, तसेच ही माहिती इतर बहिणींना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।